नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या मतदानाला अवघे 15 तास बाकी असताना मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. म्हणजे मतदान सुरू व्हायला साधारण 15 तास बाकी आहे. आणि अशा वेळेला आम्ही व्हिडिओ करतोय. या मतदानाची मतमोजणी 23 तारीखला होणार आहे. त्याला जवळजवळ 3.5 दिवस आहेत. आणि अशा वेळेला महाराष्ट्रातल्या एकूण राजकीय परिस्थितीचं आकलन करायचं तर मला आज असं वाटतं की महाविकास आघाडी ही 100चा आकडा पार करू शकेल का, याची मला शंका आहे. आणि याची शंका असण्याचं कारण, मी स्वतः महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागात 5 जिल्ह्यामध्ये फिरून आलेला आहे. एकूण ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनेलवर किंवा डिजिटल किंवा वर्तमानपत्रातून ज्या बातम्या येत आहेत, ज्या प्रकारचे सर्वे किंवा विविध पत्रकार आणि अभ्यासकांचे जे आकलन समोर आलेलं आहे ते बघितलं तर एक गोष्ट मान्य करावी लागते की महाविकास आघाडी कमालीची बॅकफूटवर गेलेली आहे. लोकसभेतील यशानंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडीतल्या विविध पक्षांनी चेकाळल्यासारखं वर्तन केलं, भाषा केली, वक्तव्य केली, त्याचे दुष्परिणाम हळूहळू त्यांना दिसायला लागले. आणि आता त्यामध्ये दुरुस्त करण्याची वेळ टळून गेली. पहिली गोष्ट अशी असते की तुम्हाला एका टप्प्यामध्ये यश मिळालं, तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळालं होतं. लक्षात ठेवा, जागांचं यश मिळालं, मतांच्या टक्केवारीचं यश मिळालं नव्हतं. कुठच्याही पक्षाला एका निवडणुकीत किती जागा मिळाल्या यापेक्षा त्याला किती मतांची टक्केवारी मिळाली याला मी नेहमी प्राधान्य देतो. कारण तुम्हाला जिंकता आलेल्या जागा हे तात्पुरतं यश असतं, 5 वर्षापुरतं यश असतं फार फार तर. पण तुम्हाला मिळालेली टक्केवारी ही तुमचं राजकारणातलं भविष्य ठरवत असते. आणि म्हणून टक्केवारीच्या पातळीवर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत जेवढा गाजावाजा भाजपच्या पराभवाचा झाला तेवढा पराभव भाजपचा झालेला नव्हता, किंबहुना भाजपचा पराभवच झालेला नव्हता. मी याविषयी यापूर्वी प्रचंड विवेचन केलेलं आहे. पण पण भाजपच्या सीटा कमी झाल्या, जागा कमी झाल्या, सदस्य कमी झाले. म्हणजेच तुम्हाला एक प्रकारे जागांची लॉटरी लागली. आणि काँग्रेस जी 44 आणि 52वर अडकलेली होती ती काँग्रेस तिसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये 100 पार करू शकली नाही आणि 99वर येऊन अडकली. तो काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यात शक्तिशाली पक्ष आहोत, सर्वात मोठा पक्ष आहोत असा दावा करून मित्र पक्षांना सुद्धा हिणवायला लागला असेल तर मग महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं भवितव्य काय असू शकतं. हरियाणामध्ये सुद्धा जेव्हा लोकसभेची निवडणूक जिंकली त्यानंतर विधानसभेची निवडणूक अवघी 4 महिन्यात 3 महिन्यात आलेली होती, तेव्हा काँग्रेसचे इंडिया अलायन्स मधले मित्र पक्ष, समाजवादी पक्ष 1, 2, 3 जागा मागत होते, 5 जागा मागत होते, 90 मधल्या 5 जागा. आम आदमी पक्ष 2 का 3 जागा मागत होत्या. म्हणजे 80 जागा तुम्हाला, म्हणजे 90% जागा तुम्हाला, तुम्ही मित्र पक्षांना एका विधानसभा निवडणुकीत अवघ्या 10% जागा दिल्या असते, 9 जागा समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्ष, तरीही फार मोठा फरक पडला असता. पण ते काँग्रेसने केलं नाही, कारण काँग्रेसला मात चढला होता. आणि जो हरियाणात चढला होता तोच महाराष्ट्रात चढला होता. आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीनंतर जसजसे विधानसभेचे वेध लागले होते, ती हरियाणा नंतरची महाराष्ट्राची निवडणूक होती, तरीही महाराष्ट्रामध्ये नाना पटोलेंपासून
वडेट्टीवारपर्यंत सगळे काँग्रेस नेते शिवसेना उभाठाला डोळे वटारून दाखवत होते. आपल्याला यांची या पक्षाची पुढल्या विधानसभा निवडणुकीत गरज आहे किंवा गरज लागणार आहे याचं भान सुद्धा हरियाणाच्या निकालापूर्वी काँग्रेस पक्षाला नव्हतं. म्हणून त्यांनी अगदी उद्धव ठाकरे दुखावले तरी चालतील इतक्या टोकाच्या भूमिका घेतल्या होत्या. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीच्या अंतर्गत विधानसभेच्या जागा वाटपावरून जी धुसफूस चालू होती, सुंदोपसुंदी चालू होते, त्याचे पडसाद बाहेर माध्यमात उलटत होते, लोकांपर्यंत पोहोचत होते. ज्या वेळेला अशी मनस्थिती निर्माण होते तेव्हा लोकांनाही अंदाज येतो की आपण ज्यांच्याकडे सहानुभूतीने बघितलं होतं त्या सहानुभूतीने यांना माज चढलेला आहे. मित्रांनो, रस्त्यामध्ये कोणाच्या तरी गाडीचा एखाद्या पादचाऱ्याला धक्का लागतो आणि तो पडला, त्याला जखम झाली, तर आसपास जाणारे जे नागरिक असतात त्यांचा राग आपोआप गाडी चालकाकडे वळतो आणि ते धावत जाऊन त्या पादचाऱ्याला, जखमी व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण फारशी जखम झालेली नसलेला एखादा उर्मट जखमी पादचारी जेव्हा त्या ड्रायव्हरला आता तुला धडा शिकवतो, तुझा खात्मा करतो म्हणून सूड भावनेने बोलायला लागतो, तेव्हा तेच जमलेले पादचारी तिथून पांगतात. कारण सहानुभूती ही पीडितासाठी असते, पण पीडित जेव्हा सूड भावनेने बोलायला लागतो तेव्हा तेच धावून आलेले सहानुभूतीकार त्याला साथ देत नाही, त्याला सोडून निघून जातात, त्याची पासून दूर जातात. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीचं नुकसान जर झालं असेल तर तिथे झालं. लोकसभेमध्ये सहानुभूती उद्धवना, सहानुभूती पवारांना, त्यांचे पक्ष तोडले, त्यांचे काय ते पक्ष पळवले वगैरे वगैरे सगळं जे काही झालं त्याचा थोडाफार फायदा ठाकरे आणि पवारांना मिळाला होता आणि परिणामी त्यांचा मित्र पक्ष म्हणून काँग्रेसला सुद्धा त्याचा फायदा झाला होता. पण ज्या वेळेला लोकसभेतल्या त्या सहानुभूतीच्या फायद्याने यश मिळालेले हेच पक्ष माजोरीपणा करायला लागले आणि महायुतीला हरवण्याची भाषा विसरून एकमेकांना हरवण्यावर आणि एकमेकांच्या उरावर बसण्यापर्यंतची भाषा करायला लागले, तेव्हा त्यांच्या सहानुभूतीकारामध्ये पांगापांग झाली की हे सहानुभूतीच्या लायकीचे नाही. हे आपल्याला झालेला जखमा आणि इजा यातून सावरण्यापेक्षा एकमेकांना धडा शिकवणं, एकमेकांच्या उरावर बसणं इथपर्यंत जाणार असतील तर यांना आपल्या मदतीची गरज नाही याची अनुभूती त्यांच्या मदतीला धावलेल्या लोकांमध्ये होते आणि तिथे त्यांच्या पाठीशी आलेल्या जमलेल्या सहानुभूतीचा अस्त सुरू होतो, ऱ्हास सुरू होतो. लोकसभेपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुकांच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी तिकडेच विकलांग होत गेली, हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतामध्ये प्रचंड फरक नाहीये, अत्यंत नगण्य किंचितचा फरक आहे. 1%, अर्धा टक्का सुद्धा फरक नाही, 0.3%चा फरक किंवा एकूण राज्यव्यापी मतदानामध्ये अवघा 2 लाखाचा फरक आहे. धुळ्याचं उदाहरण वारंवार दिलं जातं. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला आघाडी होती आणि त्या एकत्रित आघाडी ही मालेगाव मध्य या एका विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीने पार केली. म्हणून 5 विधानसभा मतदारसंघात एका मतदारसंघाने महायुतीचा पराभव केला. विधानसभेला त्याचीच पुनरावृत्ती झाली तरी 6 पैकी 5 जागा महायुती जिंकते आणि 1 जागा कशी बशी महायुतीच्या जागी महाविकास आघाडीला मिळू शकते, पण तीही मिळण्याची शक्यता नाहीये. याचं कारण मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा नाही, तिथे प्रचंड मताधिक्य हे ओवायसींच्या पक्षाचं आहे किंवा त्यापूर्वी समाजवादी पक्षाचं होतं. आणि म्हणूनच वरकरणी जे काँग्रेसचं यश दिसतं त्या काँग्रेसच्या यशामध्ये
लोकसभेला जे इतर छोटे मोठे दलित मुस्लिम वगैरे घटक होते ते बाजूला झाले, तर काँग्रेसची अब्रू उघडी पडते. आणि म्हणून 154-58 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती आघाडीवर दिसते. ती महायुती, सॉरी, महाविकास आघाडी 158 जागी वगैरे आघाडीवर दिसते. ती प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 जागी सुद्धा मताधिक्य घेऊ शकेल किंवा नाही याची शंका आहे. आणि म्हणून आत्ता जी विधानसभा निवडणूक होते त्यामध्ये कितीही मुस्लिमांचं लागूलचालन उद्धव ठाकरे यांनी केलं तरीही ती सगळी मतं समाजवादी पक्ष आणि ओवैसींचा पक्ष यांना सोडून, किंवा जे मुस्लिम बंडखोर कुठे उभे राहिलेले असतील त्या त्या क्षेत्रातले त्यांना सोडून महाविकास आघाडीच्या बाजूने तो मतदार येईल याची बिलकुल शक्यता नाही. आणि म्हणून महाविकास आघाडी लोकसभेतल्या यशावर जी निर्भर राहिलेली आहे, विसंबून राहिलेली आहे, तिला सगळ्यात मोठा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो याची मला खात्री आहे. जे काय गणित मी बघितलंय, ज्या प्रकारे आपल्याला भाजपला हरवायचंय, महायुतीला हरवायचंय म्हणून जीवाला जीव देऊन एकजुटीने महाविकास आघाडीचे 3 पक्ष लोकसभेला लढत होते, तो ती भावना, ती एकजूट विधानसभेमध्ये जवळपास हरवलेली आहे. आणि म्हणून तर उद्धव ठाकरे सिल्लोड सारख्या मतदारसंघात जातात आणि मला राजकीय संन्यास घ्यावा लागेल इथपर्यंत भाषा बोलतात. 3ही पक्षांचे उमेदवार एकमेकाविरुद्ध जे बंडखोरी करून उभे राहिले ते आहेतच, पण त्या पलीकडे आपल्याला नको असलेला उमेदवार आणि पक्ष जिथे मिळालाय तिथे एकमेकाला पाडायला सज्ज झालेले आहेत. आणि ते फिरलात तर तुम्हाला कळतं. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीतल्या यशावर स्वार झालेला जो महाविकास आघाडीचा एक घटक आहे तो एकमेकाच्या तंगड्या तंगड्या घालून एकमेकाला पराभूत करण्यासाठी टपलेला असेल तर विधानसभेचे निकाल 23 तारीखला काय लागतील याची नुसती कल्पना करा मित्रांनो. आणि म्हणून मला, मी जे काय माझं राजकीय आकलन आहे, राजकीय अभ्यास आहे, आणि मी जो आत्ता दौरा करून आलो आणि ज्या विविध बातम्या आणि सगळे काय आलेले एक्झिट पोल, ओपिनियन पोल आहेत ते बघितले, तर मी एक सांगू शकतो की महाविकास आघाडीला लोकसभेला 31 जागा जिंकता आल्या. त्याच महाविकास आघाडीला विधानसभेच्या 288 जागांपैकी 100 जागांचा आकडा एकत्रित पार करता येईल का याची मला शंका आहे. महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवारांचा राष्ट्रवादी गट, उद्धव ठाकरेंचा उभाठा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष, हे 3ही पक्ष एकदिलाने एकजुटीने एकजीव होऊन जर निवडणुका लढत नसतील आणि त्यांचे स्थानिक पातळीवरचे नेते एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत असतील तर त्यांना 100 गाठणं सुद्धा केवळ अशक्य आहे. ही एक बाजू झाली. महाविकास आघाडीला 150 पार करणं अवघड नाही याची वेगवेगळी कारणं वेगवेगळे विश्लेषक सांगतायत. कोण सहानुभूती संपल्याचं म्हणतोय, कोणी लाडक्या बहिणीचं यश म्हणतो, वगैरे वगैरे. त्यात मला जायचं कारण नाही. पण माझं जे आकलन आहे ते मला असं सांगतं की विधानसभा निकालामध्ये अजितदादांना बाजूला ठेवलं तरीही शिंदे आणि फडणवीस मिळून 145चा आकडा पार करतील असा माझा अंदाज आहे. आणि या सगळ्या कामामध्ये महायुतीला जर सगळ्यात मोठा हातभार कोणी लावला असेल तर तो एका बाजूला ओवैसी आहेत, एका बाजूला अबू आझमी आहेत. हे 2 मुस्लिम नेते आणि त्यांचे पक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला
छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू यांची एक, राजू शेट्टी यांची एक आघाडी आहे. तिसऱ्या बाजूला राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे. आणि चौथ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी आहे. हे चार गट जितकी मतं तोडतील तितकं ते महाविकास आघाडीचं नुकसान करते. आणि म्हणूनच लोकसभेला जे राष्ट्रीय पातळीवरचं मतदान होतं ते विधानसभेला स्थानिक पातळीवरचं होताना स्थानिक उमेदवार, बंडखोर, त्याची लोकप्रियता, पक्षातले एकमेकांचे वैर भावना, वितंडवाद यामुळे जो फरक पडतो त्याचा दुष्परिणाम महाविकास आघाडीला नक्की भोगावा लागणार आहे. हा, त्यामध्ये महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष कुठचा होईल असाही एक प्रश्न आहे. राहुल गांधी स्वतः या सगळ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रापासून शक्य तितके दूर राहिलेले आहेत. याचं कारणही आहे की महाराष्ट्रामध्ये सावरकर हा विषय मुद्दाम उकरून काढला जाईल आणि त्याचं भांडवल विरोधी पक्षांनी केलं किंवा महायुतीने केलं तर आपली मतं आपल्यामुळे कमी होतील. त्यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणापासून आणि निवडणुकीच्या प्रचारापासून राहुल गांधी यांनी स्वतःला बाजूला ठेवले, त्याचाही एक परिणाम असतो. हे सगळं एकत्रित विचार केलं तर महाविकास आघाडीची सुंदोपसुंदी, काय ते एकमेकातल्या हाणामाऱ्या आणि कुठलाही अजेंडा नसणं. महाविकास आघाडी लोकसभेला जिंकली त्याचे दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे संविधान बदलणार हा एक होता आणि संविधान बदलण्याबरोबरच जे काय आणखीन मुद्दे होते त्यामुळे मुस्लिम आणि दलित एकजुटीने एक ताकदीने गेले होते. ते दलित आणि मुस्लिम हे दोन अजेंडा संपल्यामुळे म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी तो उघडपणे सांगितलं की संविधान वगैरे बोलून आम्हाला राहुल गांधींनी उल्लू बनवलं. तर तो उल्लू बनलेला दलित मतदार किंवा मुस्लिम मतदार हा परत महाविकास आघाडीबरोबर राहणार आहे का? इतका अटापिटा करून 288 मध्ये महाविकास आघाडीने किती मुस्लिम उमेदवार उभे केले तेही बघा. लोकसभेला तर एकही केला नव्हता, पण विधानसभेला 10, 12, 13% जे काही मुस्लिम आहेत तर 13% धरलं तर कमीत कमी 35-40 उमेदवार महाविकास आघाडीने मुस्लिमांसाठी दिले पाहिजेत. तेवढंही नाही. आणि याचा मग एकत्रित परिणाम हा प्रत्यक्ष मतदानावर होत असतो. हे दिसायला छोटे 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 फॅक्टर असतात. एक कुठला तरी मसाला बनवला जातो, तो घाटी मसाला असेल, तो कोकणी मसाला असेल, तो मालवणी मसाला असेल, तो ब्राह्मणी मसाला असेल, तो मराठ्यांचा मसाला असेल, त्या मसाल्यामध्ये तेच पदार्थ असतात. प्रमाण बदलत जातं आणि त्यामुळे ह्या एका मसाल्यामुळे म्हणजे मिरचीमुळे, मिरीमुळे, लवंगामुळे तो मसाला अमुक चवीचा झाला असं म्हणता येत नाही. तर त्याचं जे प्रमाण असतं त्या प्रमाणानुसार बदलत असं, नाही तर त्याच्यात मिरचीच असते. पण मिरची खेरीज इतर मसाल्यांचं जे थोडं अधिक प्रमाण बदलतं त्यानुसार तो मालवणी होतो, घाटी होतो, कधी खोबऱ्यामुळे किंवा कशामुळे जे काय असेल ते. पण खोबऱ्यामुळे हा मसाला असा आहे असं म्हणणं गैरलागू असतं. त्या सगळ्याचा जो एकत्रित परिणाम असतो त्याला घाटी मसाला, मालवणी मसाला, ब्राह्मणी मसाला वगैरे वगैरे म्हटलं जातं. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीचे निकाल हे वेगळे होते आणि विधानसभा निवडणुकीचे परिणाम हे वेगळे असतील, कारण त्यातले अनेक घटक जे होते ते लोकसभेला नव्हते, ते विधानसभेला आहेत. आणि म्हणूनच विधानसभेच्या या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीतले 3 पक्ष एकत्रित मिळून 99 संख्या पार करतील का याची मला शंका आहे.
कारण तुम्हाला माहितीये 99 हा राहुल गांधी यांच्यासाठी विजयाचा शेवटचा टप्पा असतो. आपण 99 जागा मिळवल्या म्हणजेच मोदींना आणि भाजपला पराभूत केलं, मोदींचा अहंकार आपण उद्ध्वस्त करून टाकला, वगैरे वगैरे भाषा राहुल गांधी बोलत होते. याचा अर्थ सोपा आहे की राहुल गांधींचं आणि महाविकास आघाडीचं लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्र विधानसभेतलं लक्ष हे फक्त 99 जागांचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही 99 जागांचं लक्ष ठेवता तेव्हा तुम्ही 90 पर्यंत तरी पोहोचाल की नाही याचीच शंका येते. आणि बारकाईने बघाल तर जे काय ओपिनियन पोल आले त्यातले आकडे सुद्धा तीच गोष्ट सांगतात. आता या 99 मध्ये काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला शरद पवार गटाला चांगल्या जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरेंसाठी उरतं काय याचाही विचार करा. आत्ता अधिक बोलत नाही, 23 तारीखची प्रतीक्षा करू, मग मी चुकीचं बोलतोय की बरोबर बोलतोय याचा निकाल आपल्याला 23 तारीखला मतमोजणीतून मिळणार आहे. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.